मग बाबासाहेबांनी काय काय केलेलं आहे तुमच्यासाठी काय माहिती आहे का? सारच केले बाबासाहेबांनी, त्यांच्याशिवाय काय सारं लिहून ठेवलेले त्यांनी जागेवर, त्यांच्यासाठी काय. अच्छा, साहेबांनी सारं लिहून ठेवलेलं आहे ना, गरीबाचं काय काय नाही असं. आम्ही तर नाही शिकलो, पण आमच्या पोरायला शिकवित आता काहीतरी करून. हो, पण तुम्ही 10वी जरी झाला असतात ना तर तुम्हाला आरक्षण जास्त आहे. 5वी 6वी टाकतो शिकलो तर ते बी असं जायचं यायचं शाळेमध्ये इथं पाचेगावमध्ये. आणि जास्त तुम्ही जर शिकला असता तर आज लेकर एवढे हे झाले नसते ना, तुमच्यावर अन्याय झाला असता का? अन्याय झाला. आज तुम्हाला 4 बुक शिकला असतात तर तुम्ही त्याच्या विरोधात उठला असतात ना. तुम्ही मार खाल्ला असता कुणाचा सांगा? हाड ना हाड मोडून टाकलेले, काम व्हायनात काय नाही, तर पूर्वी लोकांचं काय होतंय काय नाही. पूर्व आता चाललंय आलंय तावडीमध्ये, पण दासदूस सशेवानी जीव आहे माझा अजून आहे. सशेवानी दासदूस जीव आहे. आणि हे आता हे काय त्यांचं पंचनामा आहे नाही, काहीच नाही. होईल पोलीस आहे मागं बी लय काम लागलेत सध्या. ते सगळ्या सध्या आरक्षणाच्या मध्ये मुंबईला लोक आहेत ना, सगळ्या पोलिसावर ताण आहे सध्या, त्याच्यामुळं आहे आता आपल्याला. पण तुम्हाला सांगू का, तुम्ही जर शिकल्या सवरल्या असतात ना, आता बघा आम्हाला कुणाचे हात लावायची बोट लावायची आहे का हिंमत? सांगा. आमच्या शब्दाला सुद्धा किंमत असते. आम्ही बोललो बरोबर आहे का नाही? आमच्या लहानपणी आम्ही सुद्धा लय अत्याचार सहन केलेला, पण जसं आम्ही शिकलो, कारण का आपल्या सगळ्या ह्याच्यावर उत्तर शिक्षणानंच मिळते. हो, त्याच्यामुळं तुमच्या घरातले माणसं आज तुमच्या जातीचे प्रमाणपत्र नाहीत, आज तुम्हाला गावात घरकुल नाही, मतदानाला तर नाव आहे पण मतापुरतच आहे तुमचं नाव, बरोबर आहे का नाही? पण तुमचा माणूस म्हणून अशा इथल्या किड्या मुंग्याचा सुद्धा विचार केलेला आहे भारतीय राज्य घटनेमध्ये, संविधानामध्ये. मग ते जर शिकला, तुम्हाला बघा ना, आज मतदान यादीला नाव आहे, फक्त मतापुरतं तुमचा वापर आहे, तुम्हाला घर आहेत करायला. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून आपण जरी नाही शिकलो तर आपण आपल्या लेकराला संधी दिली पाहिजे. इंदिरा गांधीचे काळातल्या खोल्या मिळालेल्या त्या दगडाचे, ते पडून गेले. इंदिरा गांधीच्या काळातल्या खोल्या भेटल्या ते पडून गेलं. अच्छा, पण तुम्ही घरातले लेकरं शिकवले पाहिजे. तुम्ही इतके मोठे लेकरं होऊ दिले असते का शिकला असतात तर? नाही एवढं काय आता काय बयामुळे झालंय. बयामुळे बघाय का, बयालाच लगेच जबाबदार. ऑपरेशनला घाबरत होती मॅडम ही. गाडी जरी सरकारी न्यायला यायची तर साहेब डोंगरच गाठवायची बाया. मग तुम्ही करायचं ना ऑपरेशन त्यांच्या जागी. असं काय कल्पना नाही, ते मी करून टाकलं असतं. बाकी बारीक बारीक लेकरं ती कसे जागवायचे म्हणून नाही ते बरं तरी सीझर मध्ये ऑपरेशन केलं, तेव्हा ते ऑपरेशन झालं. तुमच्या याच्यामुळे माहिती आहे का, तुमच्या प्रकरणामुळे माझ्याकडे एवढे सिरियस मॅटर आहेत आता. मला 2-4 ठिकाणचे मला प्रवासात मला जायचंय, पण हे तुमचं निराळा लागूस तर म्हणलं बघूयात काय होतंय. तर पण लेकराला शिकवा बरं का. हो लेकराला शिकवणारच मॅडम. आता आमचे तर पोरीचे लहानपणी लग्न नाही करायचे. नाही बरं का. हो, कारण जशी तुम्हाला मदत करता येते ना मला, तशी तुमच्यावर कारवाई करायला लागेल पोलिसांना. सीमाताई बरोबर आहे का? लवकर नाही लग्न करायचं पुरीचे, लग्नाला बोलू ना मोठ्या पुरीच्या. तुम्हाला आता सध्या शिकवा, बाहेरून का व्हायना पेपर भरायला लावा, नाव द्या बाहेरून 17 नंबरच्या का व्हायना फॉर्म भरा आणि शिकवा द्यायला. कुठं ना कुठं चिटकत असतात, कुठं ना कुठं. तसं तर सरकार नोकऱ्या कुणाला द्यायच नाही, पण माणसावर अत्याचार अन्याय तरी व्हायचा नाही. हे मुद्दा आहे. डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला न मागता सगळं दिलेलं, बरोबर आहे का नाही? आज बघा ना किती लोक आज रस्त्यावर आहेत, किती लोक त्या मुंबईत आहेत. आज काय लोकांचे हाल आहेत, काय सरकारची भूमिका आहे. असं सगळं आहे ना.
आज तिथं सफाई कामगारावर तर किती हाल, त्यांचे तर किती हाल होत असते ते स्वच्छ करू का आता सगळं कुठे गेलं तर एवढी जत्रा तिथं जाऊन बसली म्हणल्यावर हो सरकारनं या टायमाला करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. म्हणजे पोलीस यंत्रणावर ताण येणार नाही, सफाई कामगारावर ताण येणार नाही, इथल्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यावर ताण येणार नाही. लवकर निर्णय घेतला पाहिजे, आहे का नाही? हा बरोबर आहे. म्हणून आता आपल्यावर बी ताणच आहे ना इकडं असं आहे.